कालचे एक्झिट पोल हे ठरवून दिलेले आकडे आहेत। एक्झिट पोल हे अत्यंत फ्रॉड असून ध्यानसाधना केलेल्या मोदींसाठी 360 जागा काहीच नाहीयेत। या पोलवरून भाजपला 800 ते 900 जागा मिळतील अशी खोचक टीका संजय राऊतांनी केली आहे। तर संजय राऊत वेडा माणूस आहे, सर्व्हे हा सर्व्हे असतो, त्यामुळे 4 तारखेला तुम्ही त्यांच्याकडे जाताना हेल्मेट घालून जा, अन्यथा दगड मारेल असा टोला संजय शिरसाटांनी लगावला आहे। कालचे एक्झिट पोल हे ठरवून दिलेले आकडे आहेत। आता मला असं वाटलं की हे सगळे मिळून भारतीय जनता पक्षाला 800-900 जागा देतील, एकत्रित 800-900 जागा देतील। आणि ती शक्यता, कारण मोदींनी एवढं ध्यान केलं आहे, इतके वेळ त्यांनी ध्यानाला बसले, इतके कॅमेरे लावले, साधना केली, तपस्या केली, त्याच्यामुळे 360-370 म्हणजे काहीच नाही। अशा तपस्वी आणि ध्यानमग्न माणसाला किमान 800 जागा मिळायलाच पाहिजेत, तरच ते ध्यान मार्गी लागलं असं मी म्हणेन। अत्यंत फ्रॉड अशा पद्धतीचा हा काय तुमचा पोल आहे। संजय राऊत हा वेडा माणूस आहे, त्याच्या स्टेटमेंटवर एवढं काय जाता? अरे हा सर्वे हा अंदाज आहे, चॅनलने केलेला हे त्यांचा सर्वे, त्यांनी कुठे ठामपणे सांगितलेलं नाही ना। कोणत्या चॅनलने सांगितलं की आमचा सर्वे हा 100% खरा आहे? मग सर्वे असतो, त्याला तुम्ही फ्रॉड कसं म्हणू शकता? मी माझं मत व्यक्त करणं हा याला फ्रॉडपणा कसला आला? परंतु यांना आता आपला पराभव कुणाच्या तरी माथी मारायचा आहे, म्हणून तुम्हाला सांगितलं की जेव्हा हा निकाल लागेल, ज्या दिवशी 4 तारखेला निकालाची सुरुवात होईल, तुम्ही सुद्धा त्यांची प्रतिक्रिया घेताना हेल्मेट घालून जा, तर हा माणूस दगड मारेल। वेडा माणूस दुसरं काय करू शकतो?